सगळा काऊन कुठं एवढं घर शांत आहे आज? आज घरात आवाज नाही, कल्ला नाही, काहीच नाही. काऊन कुठं गेले सगळे घरातले? आता पोरं गेले आपापल्या कामी आणि मी आहे सारखी बसली आता घरात. जिथं तिथं मी दिसतो बसली घरात, कोणाला कोणी आलं का नजरेच्या समोर बसलीच राहतो. असं असं चांगली गोष्ट आहे, बसत जाय. आणि राजेश राजेश कुठं गेला? आता सांगून तर राहिली तुम्हाला, पोरं इथं गेले म्हणून कामोकामी. तो राजेश अन विनोद हे दोघं गेले गाडी आणण्यासाठी. चालू आहे ना त्याचं, गाडी आणायला गेले ते दोघं. अन ह्या सुमित गेला, मला वाटते बायकोचं औषध आणायला गेला वाटते बा. त्याला तर बायकोशिवाय काही दिसत नाही, पुरा बायकोचा बैल झाला तो. हा, हे दोन तरी पुरले एक वेळेस. हा, पहिले आपण राजेशलेच म्हणू, पण ह्या तर साऱ्याच जास्त आहे. याला बायकोशिवाय काही दिसत नाही. लागन तर सारेपेक्षा आता बोलायला नाही पुरत. काय बोलावं आपली सून, आपलंच पोरग काही बोलायला पुरत नाही. पण तो पुरा बायकोचा बैल झालाय. समोर मायबाप आहे, कोणी आहे, काही फिकर नाही त्याले. मस्त बसते, बायकोचं डोकं मांडीवर घेऊन घेते आणि ते चोपड चापड करते. हा, आता काय बोलावं ना काय म्हणावं, आपल्याला लाज वाटते पण त्याला नाही वाटत. माय घेऊन तुला कायची लाज वाटते त्याच्यात? हा, अरे दुखलं सुकलं म्हणजे एकामेकाचं करावंच लागते. आता हातपाय दुखले तर हातपाय दाबून द्यायला लागते, तसं डोकं दुखते तर डोकं दाबून द्यायला लागते. काय झालं त्याच्यात? तुला काय शरम मिळाली पाहिजे त्याच्यात? तुम्ही केलं काय कधी असं? केलं एवढ्या आयुष्यात कायाचे पांढरे झाले, पण तुम्ही केलं काय कधी माझ्यासोबत असं? वागले काय कधी? कधीतरी तुम्ही माझ्या डोकं दाबलं काय का पाय दाबले काय? आणि मला म्हणता आता ते न करू केलं म्हणजे असं आहे तुमचं म्हणणं का पोराईनं बायकोले लय सुख दिलं पाहिजे. पण तुम्ही किती सुख दिलं मला? आता कुठची गोष्ट कुठं काही नेऊ नको तू. कोणी असं घरात काय ऐकून अजून म्हणून म्हातारा बुट गेली म्हणून आता म्हातारपणात या गोष्टी दिसून राहिल्या काय म्हणून? गोष्टी कोण करते व? खरोखरची गोष्ट होय. काय केलं तुम्ही म्हणून सांगून राहिली. मी तर चार चौकात म्हणतो का ह्या माणसानं कधी माय पाय नाही दाबले म्हणून, का कधी माय डोकसन दाबून दिलं म्हणून. मग हे तर सोडा, पण बिमार पडल्यावर कधी जवळ बसलाही नाही 2 मिनिटं. अरे तर तेव्हा टाईम नव्हता. मला कोणती नोकरी होती का काही होती? सुट्टी राही एक दिवस, पगार ठरला राही, असं होतं काय? सारं आयुष्य तर करड 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 करून पाहायला लागलं. वावरात पळी दे, असं करू दे, तसं करू दे. तेव्हा कुठं आज एवढं दिसून राहिलं? नाही तर काय दिसलं असतं तुम्हाला? बापा भल्लीच इस्टेट कमावून ठेवली, आता कामातच चिन्हात हे. आयुष्य गेलं वाया ते गेलं, ते काही आता वापस येईन काय? बरं जवानपणात तर सोडा, पण आता तुम्हाला म्हातारपणातच तर नाही आहे. म्हातारपणातही कदर नाही आहे माईवाली तुम्हाला. फक्त काय म्हणते ते एवढं मोठे लेकर करून ठेवून दिले आणि झालं. मी एकट्यानंच केले काय? ते तू येणे काय मलाच म्हणून राहिली? मीही कायले म्हणतो माई होईनी म्हणून, पण तुमच्या क्षणा झाले का नाही एवढे? तुम्हाला म्हणून 2 पोरं झाले बस आहे. नाही, पोरगी पाहिजे, पोरगी पाहिजे. पोरीसाठी 3रं पोरग झालं आणि मग झाली 4थी पोरगी. हो दे, जे होते चांगल्यासाठीच होते. सगळे आपापल्या भाग्यानं खात असते. तुला काही कमी आहे का कोण्या गोष्टीले? सारं बरोबर आहे आपल्या घरी, काहीची नुपर नाही आहे. नुपर नाही. काय पाहा लागते बापा, वाद चाललं तुमच्या घरचं आणि नुपर नाही म्हणता. सगळं काही इस्टेटच आहे काय? हा, काही कामेकाले साथ देणं. हा, आता पोरायचंच पाहतो ना आपण, असं वाटते गड्या आपण कोणतं पाप केलं होतं? आपल्यासोबत तर माणूस कधी असा वागलाच नाही. ठीक आहे, आता दाबून देतो तुझे पाय. चल, पायही दाबून देतो, डोकसे दाबून देतो. तू म्हणशील तसं करतो. चाल बरं. मला नाही पाहिजे तुमच्या आजचे पाय माय दाबणं. आता जवानपणात नाही केलं, म्हातारपणात ताल दाखवून राहिले का आता? ताल करे हो, तशी तुम्हाला आदत आहे ताल करायची. तुमच्यापेक्षा तुमचा भाऊ पुरला, तोही म्हटलं. हा, आता तुम्ही सांगा, तुम्ही ते एकाच पिढीतले होय. मग त्याला कसं समजे बायकोसाठी काय काय करायला लागते म्हणून? बाहेर गेला तर काही ना काही घेऊन तरी ये. हा, कधी कोण्या वेळेस 2-4 फुलंच घेऊन ये, कधी एखादा गजराच घेऊन ये, कधी काही खायसाठीच घेऊन ये. पण तुम्ही तर काहीच नाही आणलं कधी भाजीपाल्याच्या शिवाय. ते भाजीपाला, गोबीचे फुलं, पालक हेच लावतो तुम्ही डोक्यात. मला एक गोष्ट सांग, तुला कधी कोणाच्या धुऱ्यावर पाठवलं काय? मी हा, मी लाख कष्ट केले असं. तुला म्हटलं काय कोणाच्या धुऱ्यावर जाय म्हणून? का तुला कोणाजवळ हातभर काही पसावर घ्यायसाठी पाठवलं? मागाली कोणाच्या दरवाजावर का जाय तिथून मागून आण बरं पसावर काही? म्हटलं काय कधी? हा, मग कायसाठी लावून राहिली तू आता? सारं घरी बरोबर असल्यावर आता नाही होत माणसाकडून. नाही समजत मला तेवढं, नाही समजलं तेव्हा म्हणतो तू, आता नाही समजत मला तेवढं काय करायला लागते म्हणून. आजकालचे पोरं कसे टीव्ही पाहते, मोबाईल पाहते, त्याला सगळं समजते. आपल्या वेळेस काय होतं? हो, आपल्या वेळेस काय होतं? काही नाही होतं आपल्या वेळेस. जा तिकडे, मला तर मनच नाही करत तुमच्यासोबत बोलायला. जास्त नोकरी करू नको आता. काय प्रेमानं बोलून राहिलो आहे तो. हो, नाही तर आनंद चांगला लोट टिकून. हो, याच्याशिवाय दिसतेच काय तुम्हाला? लोटानं मारहन असं तसं. ह्या वयात मारता का मला आता? मार ना, एवढे मोठे मोठे पोरं आहे मग आता काय मारता तुम्ही मला? मग चांगल्या नवरा आहे, काय फालतू केव्हा मले? हा, एक तर मी माझ्या परेशानी धाव मजूर पाहिजे. आता मी मजुरासाठी करून राहिलो तडपड. मी म्हणतो का पोराले म्हणतो, आता मला कसं ते मी ओळखत नाही बाईले. त्याच्या वैकीच्या आहे राजेशच्या, नेहमी तोच सांगते बाया. तर तू सांगून देईन म्हटलं. म्हणून मी विचारपूस करून राहिलो. तर तू आपल्याशीच लावून राहिली, लयच लाडात येऊन राहिली. जरा नातू नातरीची होऊन राहिली ना, लाडात येऊन राहिली. समजते काही तुला? म्हणजे लाडात आले काय वय पाहिजे काय? वय घे नाही पाहिजे असते लाडात आले. माणूस तसा पाहिजे असते.
हो जाय गिलासभर पाणी घेऊन ये. तहान लागली तर मग कधी विचारून नाही राहिली घंटाभरापासून भाषण देऊन राहिली. पण असं नाही का पाणी आणू का हो तुमच्यासाठी, का चहा आणू काय, काही नाही. हो त्याच्याशिवाय दिसतेस काय? आयुष्यभर तेच दिसलं, खाणं न पेणं, खाणं न पेणं, अन वावर, याच्यावर तर काही दिसलं नाही. आता इथेच दिसते. माय बापा नशीबच फुटलं. माय बापानं काय माणसाच्या गळ्यात बांधून दिलं बोले. नशीबच फुटून गेलं माय पुरंच पुरं. पुरं आयुष्य चाललं गेलं, असंच बरबाद होऊन गेलं माय आयुष्य. बिन पागल झाली काय तू, काय बोंबलून राहिली? काय म्हणून कोणी, काय झालं म्हणून अजून आलो गेलो कोणी तर चुप राय बिलकुल बोंबलू नको. काय झालं मामाजी? काय रडत आहे बाई? काय काय बोलले का तुम्ही त्यांना? नाही बेटा, मी काय बोललो तिला काहीच नाही बोललो. ते तिला आठवून राहिली तिच्या घरची, आता तिच्या मायबापाची, भावाची, बहिणीची, सगळीची आठवण राहिली तिला आता काही दिवस तिच्या भावाच्या घरी नेऊन घालतो. हो अच्छा, म्हणजे त्यांना भावाची आठवण येते. मग यांचे आई बाबा आहे का मग आता बाईंचे? आई बाबा जवळ नेऊन देता का त्यांना? नाही आई बाबा नाही, तिचे आई बाबा गेले वरतं. हे आता तिचा भाऊ आहे ना, 2 भाऊ आहे तिचे, भाऊ आहे बहीण आहे हा आहे ना तिचे. तिथं नेऊन घालून द्यायला लागेल तिला 1-2 महिन्यासाठी. आता ती तर रोग कंटाळली म्हणते. हो मग आत्याबाईच्या बहीण वगैरे आल्या नाही कधी? नाही बहीण नाही आली. भाऊ आला होता ना, भाऊजाई आले होते ना मागं. एवढे दिवस राहिले आपल्या घरी. हो का? तेव्हा मी नसणार, मग मी बघितलीच नाही त्यांना. आता पाहून घेजो. मी फोन लावतो तिच्या भावाले, म्हणून त्या बहिणीला घेऊन जा मग मनात बऱ्यासाठी. कायले जाऊ मी इथं सावडू तुमचं सारा आयुष्य तुमच्यासोबत घालू, इथं वाईट दिवस तुमच्या घरी काढू, आणि दुःख आलं का बस तिथं जाऊ काय? हे सुख कोणासाठी आहे मग एवढं मोठं करून ठेवलं हे? तर मग मी तेच तर म्हणून राहिलो तुला, काही तुझ्यासाठी आहे म्हणून सारं. तू कुठं ऐकून राहिली? तू तर आपलंच लावतो. कोणाला बोलूच देत नाही समोरच्याने. हा, कोणासाठी कमावून ठेवलं हे? पोरं तर त्याचं ते कमावूनच राहिले. आपलं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे म्हणूनच केलं ना हे. म्हणूनच एवढं कष्ट केले तरुणपणात कष्ट करा तर म्हातारपणात चांगलं भेटन. तेव्हा जर बसून खाल्लं असतं मी, तर आता काय राहिलं असतं हाती? कोणाचे पोरण, कोणाचे भाऊन, कोणाचं कोण होत असते. आता आपल्याजवळ सारं आहे म्हणून पोरं आपल्या सोबत आहे. आपल्याजवळ काही नसतं तर पोरं आपापल्या अल्ल कुठून पाहिले असते. नाही व आपले पोरं असे नाही आहे ना. सरला परीक्षा घेतली म्हटलं आपण, बिना परीक्षेचं हाव नाही. आपल्याला माहिती आहे कोण कसं आहे, दुनिया कशी चालते, सारंच माहिती आहे आपल्याला. पण आपण काय म्हणतो, जाऊ दे, जे झालं जे होते ते चांगल्यासाठी होते. म्हणून बोलून काही अर्थ नाही आहे. जसं राहिलं होते तसं राहा, आहे की नाही? मग शांत राहा, आता रडू नको. आई बाबा, अरे ये बेटा, राजेश, विनोद. आई काय झालं, कोण लढून राहिली तू? काय झालं बाबा आईले? अरे ती आईले तुझ्या मामाची आठवण येऊन राहिली. तिला नेऊन दे बरं तुझ्या लहान मामाच्या घरी, ते जातो म्हणते. तिच्या भावाची आठवण येऊन राहिली आहे तिला. आई कोण एका की तुला मामाची आठवण येऊन राहिली? काय आहे असं तिथं? तिथं जातो म्हणतो तू, आपल्या घरी कोण बरं नाही वाटत का तुले? बरं नेऊन द्यायला लावतो, थांब. कुठे रे दादा रे, मामाची किंवाची आठवण नाही येऊन राहिली. ह्या तुझ्या बापच मला उपट तिपट बोलते, आता काय करू मी? कोण बाबा काय बोलले तुम्ही आईले? काय लढून राहिली एकदम? कुठं रे बा काही बोललो? विचार बरं सुनबाईले, विचार सुनबाईले काही बोललो काय? तर इथंच उभी आहे ती सुनबाई. मी काही बोललो काय बेटा? काय बरं सांग येईल. नाही भाऊजी, काहीच नाही बोलले मामाजी. मामाजी तर आता चालले शेतातून, आणि आत्याबाईंना म्हणजे असं बोलतच होते साधं, तर त्यांनी रडणं चालू केलं. त्यांना त्यांच्या भावाची आणि बहिणीची वगैरे आठवण आली म्हणे, आई बाबांची पण आठवण आली म्हणे. मीच तर विचारलं यांचे आई बाबा आहे का म्हटलं, तर मामाजी म्हणते नाही, म्हणते गेले म्हणते ते वर. अरे सुनबाई, तब्येत कशी आहे? काय बरी आहे? थोडी ठीकठाक आहे मामाजी, खूप चांगली पण नाही आणि खूप वाईट पण नाही, म्हणजे कालच्यापेक्षा तरी थोडं बरं आहे. बरं काय म्हणते, आपलं आराम करा, खाऊन पिऊन घ्या, आराम करा मग. हो मामाजी, तेच करत होती मी. मला की नाही आवाज आला आत्याबाईंचा, म्हणून मी बाहेर आले इकडे. काऊन काय झालं परीले? हा परी काय झालं? काल तिची लय तब्येत खराब होती, कमजोरी आली म्हणे, चक्कर शाचा राहिला होता. तर दवाखान्यातून आणलं सुमितनं, आणि आराम करून राहिली होती, म्हणून विचारून राहिलो तिला कशी आहे बा आता तब्येत. तो कुठं गेला मग आता सुमित? औषध आणायला गेला म्हणते बा, औषध संपलं म्हणते, तर आणायला गेला म्हणते तो. असं ठीक आहे. बाबा आणली ना गाडी? आई गाडी आणली ना, चाललो पूजा करायला, चालत काय? आणली काय रे? हो मग आता पूजा गिजा करायला लागणार ना तिची, नाही आता कोणाच्या हाताने करतो मग? सुनबाईच्या करशील काय? नाही बाबा, सुनबाईच्या नाही, आईच्याच हाताने करायला लागते. मी काय म्हणतो, हा आता गोष्ट आहे का? गाडी एकट्याची होय का सगळीची होय? बाबा गाडी सगळीसाठीच आहे आपल्या घरात. असं पर्सनल बनवून एकाची कोणाची आहे नाही. मी एकट्याची म्हणून काही घेतली नाही गाडी, आता घेऊन घेतली माझ्या नावावर, पण गाडी सगळीचीच आहे. हो तर मग एक काम कर, सुनबाईला घेऊन ये. सुनबाईला घेऊन ये, सुनबाईच्या हाताने पूजा कर. उद्या कसं आहे, मनात काही नाही पाहिजे का असं केलं तसं केलं, नवऱ्यानं घेऊन आलं आणि मायलेज करायला लावली, असं तसं हे नाही झालं पाहिजे बेटा. बाबा वैशालीचा स्वभाव असा नाहीच आहे, ते कधीच म्हणत नाही कोणा गोष्टीले. बरं तिला माहिती आहे गाडी घेतली म्हणून, पण तिनं काहीच नाही म्हटलं. तिला म्हटलं मी घ्यायला येतो म्हटलं. मग काय म्हणे सुनबाई, या म्हणे का घ्यायसाठी? हा म्हणे ना बाबा, येऊन जा म्हणे घ्यायला, तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा या म्हणे, मी तयारीतच आहे म्हणे, अशी म्हणे बा ते. आणि राजेश तू
बाबा तिचा तर स्वतःच फोन आला होता मला घ्यायला या म्हणे. मला गमून नाही राहिलं म्हणे आता म्हणे इथं म्हणे. मला घ्यायला या चालू आहे तिचं. तिला म्हटलं म्या राहील म्हटलं तिथं आता. बरोबर आहे ना, तिथं मनमानी थोडी करायला भेटते काही. माईच्या समोर चालत नाही म्हटलं, तिची माई बोलते इथंच तर बोले तिले. मग तिच्या माईला चालत नाही असं तसं. आणि इथं कसं, इथं तिच्या मनानं राजट चालते, तिच्या मनानं करते म्हटलं ते सारं. मग मी काय म्हणतो बाबा, मग थांबून जा पूजा करायचं. दादा आणि मी आम्ही दोघे जण घेऊन येतो येईल दोघीले. आणि मग आपण एक तर सकाळी आलो सकाळी, नाही संध्याकाळी आलो संध्याकाळी पूजा करून टाकू. पहिले आईच्या हातानं, मग तिच्या सगळ्या सुनायच्या हातानं, नाही काय. वैशाली वहिनी येऊन जाते, मोहिनी येऊन जाते, परी घरीच आहे. त्यांना आणली त्याच्यात बायकोले करायला लावून बापा, कायले करावं आपण. ठीक आहे रे बाबू, घेऊन ये दोघे जण घेऊन या. आई जेवायला झालं का हो? मला काय विचारतं बापा जेवायला झालं काय म्हणून. इथे एवढी मोठी सून उभी आहे, तिला नाही विचारून राहिला आणि मला विचारतं आई जेवायचं झालं का. म्हणजे आईनं दसाव का चुलीत आयुष्यभर मरेपर्यंत. हा, तुम्ही झाले तेव्हापासून तर आई चुलीतच आहे एवढ्या वर्षाची. परी झालं का मग, स्वयंपाक झाला काय? भाऊजी, मी काहीच नाही केलं. माझी तब्येतच बरी नव्हती, आत्ताच उठून उभी झाली मी. मला आवाज आला ना म्हणून मी इकडे आली. मी काहीच केलं नाही, पण करून देते तुम्हाला. बसा तुम्ही थोडा वेळ. आत्ता करून देतं का त्याला वक्तावर. हा, म्हणजे माझ्या पोरं आता खाऊ घालतं. तुझे काम नव्हतं काय आतापर्यंत स्वयंपाक करून ठेवणं. काही आले म्हणजे जेवतीन का काही, याचा काही फिकर नाही का तुले. आत्याबाई, पण मला बरं नाही ना, म्हणून मी हे केलं नाही. नाही तर आतापर्यंत सगळं करून ठेवलं असतं मी. कालपासून नांदा लावला इथे, मला बरं नाही असं म्हटलं का नाही. बरं नाही तर बरंच नाही राहत कधी. हा, चांगलं आहे म्हणा लागते. मी चांगलीच आहे असं म्हणा लागते. असं जर म्हटलं ना तर तसंच असर पडते म्हटलं आपल्या शरीरावर. तू येतं बस तेच चालते, मी बिमार आहे. काय करतं घरात, किती काम आहे तुला येऊन पडले अंगावर. काम करतो काय करतो तर काम करतो. साऱ्या दिवसभर काम करतो एक काम, हे साऱ्या दिवस चालते. स्वयंपाक म्हटलं तर सकाळीच लागतं तर संध्याकाळी होते. असं तुम्ही स्वयंपाक करतं. 3 लोकांचा स्वयंपाक येईन मी. बरं राहू दे परी, राहू दे. तुझी तब्येत नाही ना चांगली, राहू दे. आम्ही खाऊन घेऊन बाहेर तिकडे. कायले बाहेर खा लागते. हा, एवढी बिमार नाही आहे की ते का दोघा तिघाचा स्वयंपाक नाही होत तिच्याकून. करते ना ती. कायले बाहेर खा लागते रे. तू आई करते ना स्वयंपाक. आता पाहिजे तिला करायला लावतो. काय कशी स्वयंपाक करते ते आता. आहे ना सरला करतो ना स्वयंपाक. कर बरं मग जाय. डाळ भाजी कर, भात कर आणि पोळ्या कर बरं मस्त. तू ह्याची डाळ भाजी खाल्लीच नाही किती वर्ष झाली. सुनाच्या हातचं खाऊ खाऊ माणूस बोर होऊन गेलाय. तुझ्या हाताने जेवढी चव आहे ना, तेवढी कोणाच्या हाताने नाही म्हटलं आपल्या घरात. मी म्हणजे मलाच लावता काय, मला कामाला लावता का तुम्ही आता. हा, माय दुखते एकतर हे पाय किती दुखते माय. वर आले तकलीफ होते मला तिथं. नाही तुला लावत नाही. आताच चान्स आहे म्हटलं आमच्या जवळ तुझ्या हातचा खायचा. मग सुना आल्या म्हणजे त्या तुला दसू देत नाही. तू दसाले पाहत नाही चुलीत. तू एक काम कर, चुलीवर कर नाही तर गॅसावर कर. पण कधी तू आज तुझ्या हातचं कर जेवण. मस्त पोटभर जेवायचं आहे मला. सुनायच्या हातचा ना पोटच नाही भरून राहिलं का माय बी. मस्त कर बरं, चांगली टेस्टी डाळ भाजी कर. एक नंबर करतो तू. तुझ्यासारखं आजपर्यंत कोणाच्या हातचं खाल्लं नाही मी. तुला पहिलेही माहिती आहे जेवण बनवते. मला तुझ्या हातचं किती आवडे. आताही तसंच आहे. पण काय करतो, भेटतच नाही बा. हा, मोठे नाही आहे. हा चान्स आलाय तर करून टाकणं. बरं ठीक आहे, करतो. मग पालक आहे काय, पालक आणली काय. हो, पालक आणली ना. पालक आणली, सारंच आणलंय. मस्त सगळं आणलंय घरी. आता तुम्ही काय म्हणते तो, करा तर घरी जाऊन पहा स्वयंपाक घरात माहित पडेल ना. मस्त पालक आणली एक नंबर. करा त्याची मस्त डाळ भाजी आता. हो करतो ना, आता डाळ भाजीच करतो मी आता. करा लवकर करतो फक्त. काय भात करतो सुनायसारखं आहे काय माय. गेली एकदा स्वयंपाक घरात का 2-3 घंटे निघतच नाही. समोरचा कोय करून चालला जाते. असं काम नाही आहे माझं काम असं आहे का भूक लागली तुम्हाला फक्त तुम्ही बसा. इकडे गरम गरम करतो, इकडे गरम गरम वाढतो म्हटलं तुम्हाला. हो माहित आहे मला. बसा तुम्ही सगळेजण. भात आणतो करून मी जेवायला तुमच्यासाठी. मी एवढं करायसाठी किती मस्का मारायला लागला रे बाबा. आम्हाला अजूनही माहित नाही तुम्हाला आईच्या हातचं एवढं आवडते म्हणून. आज पहिल्यांदाच ऐकून राहिलो आम्ही एवढं. अरे राजा, ह्या मस्का होय मारा लागते कधी कधी. नाही तर आपल्याला उपाशीच राहायला लागलं असतं आज. म्हणून होय. मग काही ना काही केल्याशिवाय, युक्ती लढवल्याशिवाय जमते काय. आता सुनबाईला बरं नाही म्हणून, नाही तर तिनं तिलेच पाठवलं असतं. जाय कर म्हणून तिला कामी लावलं. मामाजी, तुम्ही किती चांगले आहे, किती विचार करता सगळ्यांचा. हो बटा, कराच लागते विचार. करत नाही तर कसं जमन. घरात राहतो आपण, एकामेकाचा विचार एकामेकाला कराच लागते. आणि बाबू करते ना रे, करते तुमच्या आई चांगलंच करते. आता पुरं आयुष्य गेलं माझ्या खाण्यात. तिच्याच हातचं खाल्लं. कायले तिले नाव ठेवू. तिनं माझं पोट भरलं, तुमचं पालन पोषण केलं. आई होई तुमची ते. आता पण कसं असते, आता ते वागते अशी म्हणून आपण तिला बोलतो. नाही तर कायले बोललो असतो. ते कशी आता जीव काढते ना सुना आहे म्हणून. मोहिनीताई, तुम्हाला माहित आहे का, आम्ही जेव्हा पुण्यात राहत होतो ना, समजा आम्ही 1-2 महिने झाले लग्न केलं. मग त्यानंतर ना मी म्हणत होती यांना की आपण गावाला जाऊ तुमच्या घरी म्हणून. तेव्हा तुमचे भाऊ मला म्हणत होते की काही गरज नाही तिथे जाण्याची, इथेच राहू आपण, असं म्हणत होते. तरी पण ना मी त्यांना इथे घेऊन आले, म्हणजे जबरदस्ती की नाही मला फॅमिलीत राहायचं आहे. आई बाबा कसे असतात ते बघायचं आहे, कारण मला आई बाबा नाही, मी बघितले नाही लहानपणापासून. तर त्यांनाच मी माझे आई वडील मानणार असं वगैरे मी म्हटलं होतं. नाहीच म्हणत होते ते. मी जबरदस्ती आणलं त्यांना इथे
की नाही चला मला पण आई बाबा नाही आहे, तुमचे आई बाबा तेच माझे आई बाबा, मी असं करणार तसं करणार. म्हणजे माझा खूप आनंद होता, पण मला माहीतच नव्हतं की असे बोलणार एवढे म्हणून मला. बरं मी ना ऐकलं पण होतं बाया वगैरे गोष्टी करतात ना की सासू चांगली नसते असं वगैरे काही, पण मी म्हटलं नाही माझी सासू खूप चांगली राहणार म्हटलं, कारण मला आई वडील नाही, मी त्यांना सांगणार म्हटलं तर ते मला खूप छान वागवतील म्हटलं, मी सर्व कामं करणार म्हटलं त्यांची. आणि हो मला ना एकही काम येत नव्हतं, मी म्हटलं सगळे काम शिकून घेतले. जिथे आम्ही राहत होतो ना, रूम करून राहत होतो, तिथे त्या काकूचे बघून बघून मी सर्व कामं करून घेतले. तोपर्यंत बाई होती आमच्याकडे, त्याच काकूची मी बघितलं सगळं कशा करतात म्हणून. हाव काय हो जुही, आता आंबाई एवढं काही माहित नाही बाबा आम्हाला. आणि ह्या नाही म्हणे आहे ना मोहित, येत नाही म्हणे इथं. हो नाही येत म्हणे मी, ते काय म्हणे माझी आई म्हणे खूप बोलते म्हणे, तुला आपण बोलणार म्हणे मग तुला वाईट वाटणार म्हणे, आणि मला बिलकुल आवडणार नाही म्हणे. तर मी म्हटलं नाही नाही आपण जाऊ म्हटलं, जर नाहीच पटलं म्हटलं तर मग येऊन जाऊ म्हटलं परत, असं म्हणून मी त्यांना आणलं म्हटलं इथपर्यंत. म्हणून मी ना काही त्यांना गोष्ट सांगत पण नाहीये की आई मला बोलल्या की काहीच नाही सांगत त्यांना. सांगूही नको, सांगशील ना तर फालतू तो तुला तिथं घेऊन जाईल, आई बाबा इकडे तुटून जाईल, तुम्ही तिकडे तुटून जाल. कसं आहे ना अशा गोष्टींना नाही सांगितल्या त्याच पुरते. काय आहे आईले आज नाही उद्या सुधरूनच जाईन ते, मी तिला समजून जातो. मी त्याच्या तर चाललीस मलाच तर किती बोलली ते, पण तरी मी तिला एक वेळा समजून जातो, आई अशी अशी गोष्ट आहे असं पाय, तुला जर चांगलं राहायचं असेल तर राहील, नसून राहायचं तर त्याला जाऊ दे असंच म्हणणार आहे मी. हो आणि ना मला कसं एवढं ना बोललं ना मला ना सहन नाही होत ते बोललेलं. यांना माहित आहे मला ना त्रास होतो त्या गोष्टीचा, माझ्या मनावर खूप परिणाम होते त्याचा. असे मला बोलतात ना कोणी तेव्हा मग मला ना खूप रडायला येते, खूप त्रास होते. तर असं जर कधी झालं, आता एवढंच झालं नाही मला, असं झालं तर ते समजून जातील की यामुळे जिला होत आहे की हिला कोणीतरी बोललं, आणि मग ते मला म्हणणार की बस चल जुही आपण जाऊ तिकडे आणि तिकडेच राहू. नाही नाही जुही असं नको करू, आता इथे आली आहे तिथं राह, आम्हाला तुला भेटायला बरं वाटते, बोलायला बरं वाटते, म्हणून तुम्ही तुला स्पेशल बोलायला आली. आता काहीचं मनावर नको घेऊ जुही, बिलकुल मनावर नको घेऊ. हा तुला जर इथं त्रास वाटला ना माझ्या घरी येऊन जात जाय, तू 4-8 दिवस मस्त तिथं राहत जाय, अजून इथे येऊन जायचं, मग ताईच्या घरी जायचं, ताईच्याही घरी खूप मस्त वातावरण आहे, म्हणजे बिलकुल बोलणं नाही चालणं नाही काहीच नाही, खूप मस्त वातावरण आहे, तिथं पण जाऊ शकतो तू. ताई तुम्ही आहे ना म्हणूनच मला एवढा आधार वाटते, आणि म्हणूनच मी एवढी थांबली पण. आणि आता तुम्ही पण म्हणत आहे की मी जाते म्हणून, तर माझं कसं होणार, मी एकटीच राहिली, बबिता ताई पण गेल्या. काहीच नाही होत, तू टेन्शन नको घेऊ, काहीच होत नाही. बाबा आहे ना, बाबाला तर समजून घे. आता तू सांगते आईसाठी बाबाला सोडून जातं काय? बाबाचा काय गुन्हा आहे याच्यात? नाही बाबा छान आहे, बाबा छान बोलतात, कधी बोलत नाही, बाई बेटा म्हणतात मला, आणि आईच अशा करतात. बरं मी तर त्यांच्या मुलीसारखी नाही का? म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी मुलगी नाही त्यांची, सून आहे की सून मला काही करणार वगैरे, असं वाटते का त्यांना? नाही नाही नाही, हे असं नाही आहे, असं किसं नाही विचार करते ते. कसं आहे तुला सांगू का, मी आम्हाला तशीच करते ते. आमचं आता लग्न झालं, आम्ही बाहेर गावीच राहतो, हा तरी आम्ही आलो ना 4 दिवसासाठी, तरी अशीच करते आम्हाला ते. तर ते पहिल्यापासून आम्ही आमचं लग्न पण व्हायचं होतं ना तेव्हापासूनच अशी वागते. हो त्यांना म्हणजे त्यांचा स्वभाव आहे तो, पण मला ऐकण्याची सवय नाही ना ते. आता मी तर एवढं समजावून राहिली बा तुले, आईलाही समजावून चुकली, आता तुम्हाला दोघीला एकमेकीला समजून घ्या लागन. याच्यात कसं आहे तू तिला समजून घे, आता ते तुला समजून घेईन. 1 महिन्याचा वेळ तिला अजून दे जुही, जर ती 1 महिन्यात सुधारली तर इथंच राहायचं, आणि नाही सुधारली तर मग आम्ही तुला अडवणार नाही. हो ना माझं म्हणणं तेच आहे की आता ना त्यांनी हे केलं पाहिजे मला, म्हणजे एक्सेप्ट केलं पाहिजे, आणि मला त्रास नाही दिला पाहिजे. मी सर्व कामं करते, कामं येते ना मला. तुम्ही सांगा ताई मी कामं करत नाही का? म्हणते का कोणाला करा म्हणून? नाही 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 म्हणत, तशी तर तुला होय कामाची आहे. ताई भाऊजी कधी येणार आहे मग घ्यायला तुम्हाला? आज येते की उद्या येते? आजच येते, आज येते म्हणे घ्यायसाठी, उद्या मी सकाळी चालली जाईल. गाडी आणली म्हणते, त्याने फोन आला होता त्याचा, गाडी आणली म्हणे, तर मग पूजा करायची गोष्ट होती. तशी मग आमचे भाऊजी आहे की नाही, भाऊजीने आणली म्हणते गाडी. पण आमच्या घरी असं आमचं काही नाही आहे, सगळेच आहे. एकानं जरी वस्तू घेतली ना सगळी तिने आपली म्हणते, असं याची त्याची असे नाही म्हणत म्हटलं. हो का, न्यू घेतली का? हो न्यू घेतली आहे. बरं मोहित आलाच नाही अजून, मला वाटतं राहिला काय मग ताईच्या घरी, आता राहते तो रात्रभर, राहू दे येईन आता सकाळी. हो राहू द्या मला, तुम्ही आहे ना मला काही वाटत नाही, तुम्ही झोपा ताई इथे आज. बरं ठीक आहे ना, इथं झोपून जाईन आज. तिथं तुमच्याकडे सामान गिमान काहीच नव्हतं काय मग तुम्ही राहिले तर? नाही तिथे कसं ज्या रेंटने आपण राहतो ना मोठमोठ्या सिटीत, तर तिथे ना सर्व काही आपल्याला मिळून जाते, बेड मिळते, सोफा, फ्रीज सगळं वापरायला मिळते तिथे, घरातच असते तिथे सगळं, आपल्याला काही नाही घ्यावं लागत. फ्लॅट होता ना आमचा, तिथे फ्लॅटमध्ये राहत होतो आम्ही. हा काय, तेच तर म्हणून राहिली कडे, याची तर काही सामान नव्हतं काय म्हटलं. होतं ना काही, सगळं सामान होतं माझ्याकडे, सामान होतं, आणि तो फ्लॅट पण खूप पॉश होता, 2 BHK होता तो, आणि खूपच छान होता. आणि इथे ना आता हे घर जरी आहे साधा आहे, पण मला खूप आवडलं हे घर, त्याच्यापेक्षाही आवडलं हे घर मला.
हो खेड्यातलं घर, खेड्यातलं वातावरण शहरातल्या लोकांना खूप आवडते, पण आता हे असे लोक असले म्हणजे मोठे होते बापा. मग नाही तर काही ताई, मला ना खूप त्रास झाला या गोष्टीचा. आई जेव्हा बोलतात ना तेव्हा मला बिलकुल नाही आवडत, आणि मला ना कोणाला तोंड द्यायची सवय नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही कोणाला. जाऊ दे, तिचं मनावर नको घेऊ तू आता.